गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आपण आज गुढीपाडवा जो आहे तो साजरा करणार आहे, गुढी उभा करणार आहे। तर चला फटाफट आपण गुढी उभा करून घेऊयात। आम्ही काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवतो। गुढीपाडवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील असा सण जे मराठी महिन्याप्रमाणे वर्षाची नवीन सुरुवात असते, नवीन अपेक्षा असतात, नवीन कार्य करण्याची ऊर्जा असते। तर त्या पद्धतीचा हा गुढीपाडवा सण असतो। तर गाईज इथे बघा गुढीला साडी पण नेसवली, पीस, त्यानंतर कडुलिंबाचा फंटा, नंतर फुलाचा हार आणि साखरेची घाटी ही पण बांधून घेतली। आता कलश पण आपल्याला तिथे लावून घ्यायचा आहे। गाईज आम्ही खूप वेळ झालं कुठे उभा करायची, कशी उभा करायची गुढी ते आम्ही डिसाइड करत होतो। फायनली आम्ही या ठिकाणी गुढी उभा केलेली आहे। आरव सारखा नको नको म्हणतोय, रडतोय, पण त्याला माहिती आहे आपण नारळ फोडणार आहे। तर आता बघा तर गाईज आता गुढीची पूजा वगैरे सगळं काही मस्त छान झालं, फोटोशूट झाले, थंबनेलसाठी फोटो खूप छान काढले। आणि आता मला करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक। आरव इकडे आहे, काय करतोय बघा किचनवरती, मला त्रास देतोय, काम करू नको म्हणतोय। तर मी आता पुरणपोळीसाठी इथे डाळ ही शिजायला टाकली होती, ते आता शिजून तयार आहे। तर मी आता त्याला चटका दिलेला आहे। बघतोय काय केले मम्माने, पोळी करायची, तुला खायची ना पोळी? हा बघ खावा। तर गाईज आणि आरवचे पप्पा पण आता ऑफिससाठी गेलेत, कारण ऑफिसमध्ये सुद्धा गुढी उभा केलेली आहे आणि तिकडे सुद्धा पूजा करणार त्यांचे फ्रेंड वगैरे मिळून। सो ते मला पण चल म्हणत होते, पण आरवचे डॅडी येणार आहेत आणि सो मला स्वयंपाक उरकायचा आहे, आणखीन काहीच झालेलं नाही। सो मी आता स्टार्टिंग केलेली आहे। तर चला आता पटपट फास्ट मी न बोलता कामाची तयारी करते। आणि कणिक वगैरे मळून घेतली, आता मी सगळं तळण तळणारे, जे भजे पापड्या हे करून घेणारे आणि त्यानंतर आमटी करणारे आणि त्या शेवटी सगळ्यात शेवटी मी पोळ्या करणारे आणि भात सुद्धा टाकलेला आहे, तो शिजतोय। आणि त्यानंतर आरवचे पप्पा येतील, मग आरवचे डॅडी पण येतील। डॅडी म्हणजे आरवचे मोठे चुलते, ते पण येणारच। आणि त्यानंतर मग आम्ही सोबत मिळून जेवण करणार आहोत।
सो आणखीन आरवचे पप्पा आलेले नाही आहेत आणि आरव पण आज त्रास देतोय, कारण बघा ना, असं सण वगैरे काही कार्यक्रम वगैरे नसला ना की रोज निवांत राहतो आणि आज सण आहे तर बघा ना कसा त्रास देतोय. सोप्यावरती बसलाय, दूध दिलंय त्याला. तर गाईज हा आहे माझा आजचा लूक. तर कसा वाटला नक्कीच सांगा. सो मी अशी साडी वेअर केली आहे आणि हे हे मी घंटर घातले आणि त्यानंतर हे असे नेकलेस घातलेत, हे बघा. आणि या साडीवरती परफेक्ट जाते हे नेकलेस, किती सुंदर वाटायला लागलेत. आणि हे झुमके घातले. गावाकडून ही पपिता आणलाय, किती मोठा आहे बघा, आपल्या शेतातला आहे. आणि आणखीन बरेच पालेभाज्या पण आणल्यात. गाईज आता खूप कंटाळा आलाय, सगळा मेकअप पण गेला आणि हे आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय आणि आता सगळे निवांत झोपलेत. मला पण आता झोप वाटायला लागलंय, पण काम इतकं पडलंय ना, सगळा राडा तसाच आहे किचन मधला ते. आणि कपडे पण धुवायचे, बापरे रडायला येते. पण चला असो, आजचा दिवस खूप छान गेला आणि आपली आज गुढी उभा केली, खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आणि इथे बघा किती मस्त झोपलेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय 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 बाय. लाईक शेअर बाय. तर गाईज इथून पुढचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत